पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की सुरेश धस हे बीड जिल्ह्याचं नाव खराब करत आहेत. त्यावर पंकजा मुंडे यांना प्रत्युत्तर देताना धस म्हणाले की परळीमुळे बीडचं नाव खराब होत आहे. मात्र सुरेश धस हे ज्या आष्टीचे आमदार आहेत त्याच आष्टीत आता दुहेरी हत्याकांड घडल्याने बीडचं नाव नेमकं कोण खराब करत आहे हा प्रश्न उभा राहिला आहे. एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यात गाजलेलं असतानाच आता हाच बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. त्याला कारण ठरलंय दुहेरी हत्याकांड. बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात सख्या भावांची हत्या करण्यात आली. हत्या नेमकी कुणी केली, हत्येचं कारण काय आणि बीडमध्ये कायद्याचा धाक आता कुणालाच राहिला नाही का, हा प्रश्न उपस्थित करणाऱ्या दुहेरी हत्याकांडाची घटना नेमकी घडली कशी ते सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गावगडा.com ला सबस्क्राईब करायला विसरू नका. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका, या तालुक्यातील हातोळंचे तिघे सख्खे भाऊ वाहिरा इथे आले होते. गुरुवारचा दिवस होता. तारीख होती 16 जानेवारी 2025. दुपारपासूनच ते वाहिरामध्ये आले होते, पण रात्रीच्या वेळी तिन्ही सख्या भावंडांवर प्राणघातक हल्ला झाला. लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रांच्या मदतीने करण्यात आलेल्या या हल्ल्यात 3 सख्या भावांपैकी दोघांचा मृत्यू झाला, तर तिसरा भाऊ गंभीररित्या जखमी झाला होता. अजय भोसले, भरत भोसले आणि कृष्णा भोसले अशी तिघा भावंडांची नावे आहेत. त्यापैकी अजय आणि भरत यांचा जागीच जीव गेला, तर कृष्णा गंभीररित्या जखमी झाला. त्याच्यावर सध्या अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान कुटुंबियांनी सांगितलेला या हत्याकांडाचा घटनाक्रम तर थरकाप उडवणारा आहे. वाहिरा गावातून निघाल्यानंतर रस्त्यावर भोसले भावंडांची गाडी थांबवून त्यांना लोखंडी रॉड, धारदार शस्त्रे आणि लाकडी काठ्यांनी मारहाण केली. यात 2 भावंडांचा जागीच जीव गेला. त्यातल्या एकाला रस्त्याच्या कडेला खड्ड्यात टाकले, तर दुसऱ्या भावाला रस्त्यावरच फेकून दिले. तर कृष्णा भोसले हा गंभीररित्या जखमी झाला होता. हल्ला करणारे 30 ते 32 जण होते, असे कुटुंबियांनी सांगितलं. या दुहेरी हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत 7 जणांना लगेच ताब्यात घेतलं. त्यांची कसून चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. नेमकी ही हत्या का करण्यात आली याचं मूळ शोधण्याचं काम पोलिसांकडून करण्यात येत आहे. पण या हत्येमुळे बीडमध्ये कायद्याचा धाक किती उरलाय याचं अस्वस्थ करणारं उत्तर अधोरेखित झालंय. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक व शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.